एमपीएससी आणि यूपीएससीच्या पूर्वपरीक्षा हे दिवसेंदिवस अवघड होत चाललेल्या आहेत. त्यांच्या काठिण्य पातळीत वाढ होत आहे. ॲक्च्युली काठिण्य पातळीत वाढ होणं म्हणजे मी काही मुलांसोबत डिस्कस करताना हे लक्षात आलं की त्यांना माहिती नसलेले क्वेश्चन येणं किंवा त्यांना क्वेश्चन्स माहिती आहेत पण त्याचे जे पर्याय आहेत ते त्यांच्या वाचनात कधी चाललेले नाही आहेत किंवा त्याच्याबद्दल त्यांना पुसटशीही माहिती नाही आहे. म्हणजे आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स येणं ज्याला म्हणतात तो प्रकार वाढत चाललेला आहे. तर मला बऱ्यापैकी पूर्वपरीक्षा एमपीएससीच्या सुद्धा मतलब भरपूर मला एक्सपिरियन्स आहे. 4 वेळा मी एमपीएससीच्या परीक्षा साईड बाय साईड यूपीएससीचं प्रिपरेशन करताना पास झालेलो होतो आणि बऱ्यापैकी चांगल्या मार्जिनने मी पास झालेलो होतो. तर स्वप्नीलने मला रिक्वेस्ट केली की छोटंसं तुझं विश्लेषण वगैरे माझ्यासोबत डिस्कस कर. तर स्वप्नीलने मी हे विश्लेषण थोडंसं आम्ही डिस्कस केलं एका क्वेश्चन पेपरचं. त्यानुसार मी बस तुम्हाला एक प्रस्तावना देतो, बाकी विश्लेषण तुम्हाला स्वप्नील सांगून देईल आणि माझ्या मते हे भरपूर विद्यार्थ्यांना फायद्याचा होईल आणि हे गरजेचं देखील आहे. कारण काठिण्य पातळी वाढणं म्हणजे तुम्हाला अजून 4 पुस्तकं एक्स्ट्रा वाचावी लागणार ती काठिण्य पातळीची मेकअप करण्यासाठी, मॅच होण्यासाठी. याची गरज नसते. कुठलाही ॲव्हरेज, इव्हन मी ज्यावेळेस पूर्वपरीक्षांचा अभ्यास करत होतो त्यावेळेस देखील मला 30 ते 40 क्वेश्चन्स आउट ऑफ 100 मला कन्फर्म यायचे. हे बाकीचे 60 क्वेश्चन्स असतात हे डिसिजन मेकर असतात. तर हे क्वेश्चन कसे टॅकल करायचे, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहितीच नाही हे कसं टॅकल करायचं, याचं मी एक थोडक्यात उदाहरण देतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एकतर सगळ्यात फर्स्ट स्टेप गरजेचं आहे की तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले पाहिजेत. पूर्व जे आधीचे आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ते तुम्ही जास्तीत जास्त जावा. त्यातील तुम्ही ऑप्शन्स आहेत, ऑप्शनमध्ये तुम्ही ॲनालिसिस करा, त्याचं विश्लेषण करा. हे विश्लेषण म्हणजे नेमकं विश्लेषण कसं असतं. प्रश्नपत्रिका ही काय म्हणजे रँडमली कुठला AI यूज करून सध्या सेट होत नाही आहे. क्वेश्चन पेपर सेट करणारे हे देखील शिक्षकच आहेत किंवा कुठले आपण त्यांना लोकच म्हणू शकतो, माणूसच म्हणू शकतो. त्यांची सुद्धा एक वैचारिक क्षमता आहे, त्यांची सुद्धा एक क्वेश्चन निर्माण करण्यासाठी एक टॅक्ट, त्यांच्या काहीतरी टॅक्ट्स आहेत, काही कृत्य आहेत. त्यानुसार ते त्याची शब्दरचना करतात, त्यानुसार त्याचे ते पर्याय बनवतात, पर्यायांची शब्दरचना करतात. तुम्हाला कुठे चुकवायचं आहे, कुठे तुम्हाला खेळवायचं आहे, कुठे तुम्हाला भूलभाल कसा करायचा आहे क्वेश्चनमध्ये आणि त्याच्या पर्यायांमध्ये, याचा ते विचार करून क्वेश्चन बनवतात. ही टॅग तुम्हाला इथे पकडण्याची गरज आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो की जिथे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन बद्दल काहीही माहिती नसेल तरी देखील तुम्ही पर्यायांपर्यंत कसं पोहोचू शकता. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा एक क्वेश्चन आहे. UN-COP15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा. UN-COP15 ही एक परिषद आहे. त्याच्यामध्ये काय काय झालं होतं तर हा पर्याय आहे की या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. हा पर्याय आहे जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. हा पर्याय आहे UN-COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले. हा पर्याय आहे धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. आता हे 4 पर्याय आहेत. UN-COP15 तुम्ही वाचला असेल नसेल सगळा विषय सोडून द्या. आता पर्याय क्रमांक हा आहे की या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली आहे. बरोबर, जागतिक जैवविविधता. पर्याय क्रमांक पहा, धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. जागतिक जैवविविधता संवर्धनासाठी जे काही लागतं ह्याचंच एक्सप्लेनेशन पर्याय क्रमांक मध्ये दिलेलं आहे. तर जर ह्याच्या आता खाली जे पर्याय दिलेले आहेत की वरीलपैकी आणि बरोबर, पर्याय 2 दिलेला आहे की आणि बरोबर, पर्याय 3 दिलेला आहे आणि बरोबर आणि 4 दिलेला आहे क आणि बरोबर. तर जर मी तुमच्या जागी असलो असतो तर मला एवढं लक्षात आलं असतं की आणि हा सिमिलर पर्याय आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जसा दिलेला आहे की आणि बरोबर आहे, हा पर्याय कधी येणारच नाही. कारण जर हा पर्याय बरोबर असेल तर त्यासोबत हा पर्याय आलाच पाहिजे. बरोबर. आता आणि पर्याय बरोबर आहेत नाहीयेत तो भाग वेगळा. त्याच्यानंतर पुढचं उत्तर बघूयात आपण. जागतिक पर्याय क्रमांक हा आहे की जागतिक जैवविविधता करार हा अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. आणि पर्याय विधान हे आहे
की UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषवले आहे. म्हणजे कॉन्ट्रडिक्टरी आहे. एक तर ते अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे किंवा चीनच्या अध्यक्षतेखाली. म्हणजे विधान ब आणि विधान क हे दोन्ही विधानं एका पर्यायामध्ये एकाच वेळी दोन्ही बरोबर कधीच येऊ शकणार नाही. आता मला हवं आहे काय, मला अ आणि ड हे विधान दोन्ही पण सिमिलर आहेत, सारखेच आहेत. त्यामुळे अ आणि ड ही हवं आहे मला, आणि ब आणि क मधलं फक्त एक कुठलं तरी हवं आहे मला. असा पर्याय कुठला आहे? फक्त पर्याय क्रमांक 4 आहे, ज्यामध्ये अ आणि ड जे मी पहिला एक्सप्लेन केलं होतं हे विधान आहेत बरोबर, आणि दुसरं आहे क ज्याचं अध्यक्षपद चीनने भूषवलं. आता मला माहिती नव्हतं अध्यक्षपद कोणी भूषवलं, पण पर्यायांच्या अनालिसिस किंवा विश्लेषणावरून हे समजतं की पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. हे झालं एक उदाहरण. अशी बरीचशी उदाहरणं आहेत. कामाच्या व्यापामुळे मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू शकत नाही, परंतु मी स्वप्नीलसोबत काही गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत. स्वप्नील तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या विश्लेषण करून सांगेल की कसं कमी माहिती असताना सुद्धा आपण कशा पद्धतीने योग्य पर्यायांपद्धत जाऊ शकतो. याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा कधी ज्यावेळेस मला वेळ मिळेल, ज्यावेळेस स्वप्नील कधी मला सांगेल की एखादा व्हिडिओ बनवताना मुलांना हेल्प होईल, त्यावेळेस मी नक्की तुमच्यासाठी येईल, मदत करेल. याच पद्धतीने आपण सीसॅटचे सुद्धा सोडू शकतो, त्यावरती आपण नंतर कधी डिस्कस करूयात. थँक्यू. बाकीचं स्वप्नील आपल्याला सांगेल. झालाय IPS अजिंक्य विद्यागर सरांमुळे. तर त्यांनी त्यांच्या पेपरमध्ये ज्या काही डिफिकल्टीज येत होत्या, जे काही प्रश्न त्यांना अडत होते, तर त्याच्यासाठी त्यांनी त्याच्यावर तोडगा काढला होता आणि तो तोडगा आपल्याशी डिस्कस केलेला आहे आणि ती संपूर्ण टेक्निक आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. तर हे सर्व शक्य झाले अजिंक्य विद्यागर सरांमुळे. आणि आता आपण आपला लेक्चर चालू करूया. तर बघा, पहिला टाईप जे विद्यार्थ्यांना प्रश्न येतात, जे प्रश्न सहजासहजी आपण सोडवू शकतो, की ज्याला आपण म्हणतो नॉलेज बेस क्वेश्चन असतात, की हे आपले चुकले नाहीत पाहिजे. हे आपल्या पाठ्यपुस्तकात असतात किंवा आपण जे वाचन करत असतो त्यावरील हे प्रश्न असतात, तर हे चुकले नाहीत पाहिजेत, हे प्रश्न करेक्टच आले पाहिजेत. तर त्या 3 टाईपच्या क्वेश्चनमध्ये पहिला टाईप झाला. हा जो टाईप आहेत की जे आपल्याला प्रश्न येतच नाहीत, जे प्रश्न आपण कधी वाचलेच नाहीत, कधी बघितलेच नाहीत, ज्याच्याबद्दल आपल्याला काही नॉलेज नाही, तर त्या प्रश्नाची उत्तरं कशी द्यायची हे आपल्याला शिकायचं आहे. ज्याच्यात कन्फ्युजन आहे की पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये कन्फ्युजन आहे माझं, पर्याय 2 आणि 4 मध्ये कन्फ्युजन आहे, किंवा पर्याय 2, 3 मध्ये कन्फ्युजन आहे, अशा टाईपचे जे क्वेश्चन आहेत, तर कन्फ्युजन कसं कमी करायचं आणि योग्य उत्तरापर्यंत कसं जायचं, तर हेही आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, आपण चालू करूयात. बघा की सायंटिफिक मेथड्स ऑफ MCQ सॉल्विंग. तर किती मेथड्स आहेत बघा. तर मेन 3 गोष्टी आपल्याला शिकायच्यात, की त्याचे रूल्स बघायचेत, की सायंटिफिक मेथड्स जे आहेत तर त्याचे आपल्याला पहिल्यांदा रूल बघावे लागतील, की कोणते रूल्स आहेत, कोणत्या ट्रिक्स आहेत आणि कोणते अप्रोच आहेत. तर ह्या 3 गोष्टी जर आपल्याला आल्या तर आपला जो स्कोअर आहे, जो आपण 80, 90, 100च्या रेंजमधला जो स्कोअर आहे, तो आपला स्कोअर 120 प्लस जाऊ शकतो. एक 20 ते 30 मार्काची ग्रीप आपल्याला इथून सहज मिळू शकते. आणि थोडा जर अजून प्रयत्न केला, आपण जर अजून PYQ सोडवले, तर आपण सहज 130 to 140 प्लस आपण GS1च्या पेपरमध्ये जाऊ शकतो. तर याच्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर या येथे आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर बघा, काही रूल्स असतील, काही ट्रिक्स असतील, काही अप्रोचेस असतील. तर ह्या तिन्ही गोष्टी आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिली गोष्ट बघूया आपण की अप्रोच. तर अप्रोच कसा पाहिजे, आणि हे आपल्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शिकून झाल्यानंतर, ह्या सायंटिफिक मेथड शिकून झाल्यानंतर आपण पेपर सॉल्व पण करणार आहोत. तर जो 2023ला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जो 4 जून 2023ला पेपर झाला होता, तर ह्या पेपरचं कंप्लीट ॲनालिसिस असेल. आणि हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे, एकदम सहज कशी सोडवायचे, ज्याची प्रश्नांची उत्तरच माहीत नाहीत आपल्याला, ते उत्तरं पण कशी द्यायची, तर हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर बघा, पहिला बघूया आपण की इन्क्लुझिव्ह अप्रोच. इन्क्लुझिव्ह अप्रोच म्हणजे काय, त्यालाच आपण दुसरं नाव देऊ शकतो की ऑल ऑफ अबावचा अप्रोच. तर ऑल ऑफ अबावचा अप्रोच कधी वापरायचा, कधी वापरायचा नाही. तर बघा, इन्क्लुझिव्ह अप्रोच ऑल ऑफ द अबाव. जर ऑल ऑफ द अबावचा अप्रोच आपण कधी वापरला पाहिजे, व्हेन टू अप्लाय,
आणि नॉट टू अप्लाय, की कधी वापरायचा आपण तो ॲप्रोच, कधी हा ॲप्रोच आपण नाही वापरला पाहिजे. तर हे दोन्ही बघू. तर बघा, पहिली गोष्ट की जर जनरल स्टेटमेंट असतील, जर पर्यायामध्ये जर स्टेटमेंट कसे पाहिजे, तो जनरल स्टेटमेंट पाहिजे. जर जनरल स्टेटमेंट असतील तर आपण म्हणू शकतो की अलोप अबाव आन्सर असू शकतं. तर हे जनरल स्टेटमेंट कोणत्या कोणत्या टाईपमध्ये असू शकतात, तर बघा, जो इकॉनॉमिक्सचा भाग आहे त्यामध्ये जनरल स्टेटमेंट येण्याची शक्यता खूप जास्त असते. दुसरी गोष्ट म्हणजे हिस्ट्रीचे पण क्वेश्चन आहेत, त्याच्यामध्ये जनरल स्टेटमेंट असतात. जॉग्रफीचे क्वेश्चनमध्ये जनरल स्टेटमेंट खूप सारे असतात. तर यामध्ये आपण हा सहज ॲप्लाय करू शकतो. दुसरी गोष्ट, नो डाऊटफुल स्टेटमेंट, की क्वेश्चनमध्ये डाऊट जे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंटमध्ये डाऊट घेण्यासारखं काहीच नाही. की आपण स्टेटमेंट वाचतोय, आपल्याला असं वाटत नाही की येथे चुकवण्याचा प्रयत्न केला आहे, हे काहीतरी वेगळंच टाकलं आहे बाबा, हे वेगळंच आहे. तर तिथं काहीही डाऊट घेण्यासारखं नसेल तर ते स्टेटमेंट आपण कसं करायचं आहे, करेक्टच करायचं आहे. पुढचं, इफ यू डोंट हॅव क्लॅरिटी, की आपल्याला माहीतच नाही, आपल्याला तो क्वेश्चनच अननोन आहे, आपण कधी वाचलाच नाही तो, म्हणजे क्वेश्चन कसा आहे, अननोन क्वेश्चन आहे. अननोन क्वेश्चनला काय अप्लाय करायचं, ऑल ऑफ अबाव, ऑल ऑफ द अबाव इन्क्लुझिव्ह अप्रोचमध्ये. दुसरं, अननोन पर्सन आहे, ज्या पर्सनबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, की आपल्याला एखादा शास्त्रज्ञ विचारला आहे आणि त्या शास्त्रज्ञाचे 3 स्टेटमेंट दिलेत आणि तो शास्त्रज्ञ आपण कधीच वाचलेला नाही, तर त्याबद्दल जर असेल माहिती तर ते आपण चुकीची धरायची नाही, ती माहिती आपण प्रत्येक वेळेस करेक्टच धरून चालायची. अननोन पर्सनसाठी आपले उत्तर करेक्टच असेल प्रत्येक वेळेस. अननोन कन्सेप्ट, आता आपल्याला एखादी कन्सेप्टच माहीत नाही, की आपण पुस्तकात कधीच वाचलेलं नाही, आपल्याला क्वेश्चन पेपर सोडवताना आपल्याला हे समजेल बघा की मी जे हे अप्रोच सांगितलेले आहेत तर त्याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत. तर अननोन कन्सेप्ट अशी एखादी कन्सेप्ट आहे की आपण फर्स्ट टाईमच बघतोय पेपरमध्ये. इकॉनॉमिक्सची एखादी कन्सेप्ट आहे समजा, किंवा सायन्सची एखादी कन्सेप्ट आहे की आजपर्यंत आपण ती कन्सेप्ट कुठेच वाचलेली नाही आणि पेपरमध्येच ती कन्सेप्ट आली, तर ती कन्सेप्ट चुकीची मानायची नाही. कन्सेप्टमध्ये दिलेले क्वेश्चन, कन्सेप्टमध्ये दिलेले स्टेटमेंट हे चुकीचे मानायचे नाही, ते करेक्टच धरायचे आणि या गोष्टींमध्ये आपण ऑल ऑफ द अबाव हे वापरायचं. मग ऑल ऑफ द अबाव कधी वापरायचं नाही बघा, की पॉलिटीच्या क्वेश्चनला ऑल ऑफ द अबाव वापरायचे नाही. पॉलिटीचे क्वेश्चन हे असतात नॉलेज बेस्ड क्वेश्चन, आणि नॉलेज बेस्ड क्वेश्चन असल्यामुळे पॉलिटीच्या क्वेश्चनला बारकाईने प्रश्न वाचायचे. प्रत्येक वेळेस ऑल ऑफ अबाव पॉलिटीला येतं का, तर पॉलिटीला ऑल ऑफ द अबाव क्वेश्चन हे चुकवण्याची शक्यता जास्त असते. जर आपण मागचे क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलेलं असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की पॉलिटीमध्ये सर्वात कमी वेळा ऑल ऑफ द अबाव हे उत्तर येतं. बरं, ऑल ऑफ द अबावचा पर्सेंटेज रेशो कसं आहे, तर बघा 70% ऑल ऑफ द अबावचे उत्तर करेक्टच येतात, आपण 70%. मग जे 30% कुठे येत नाहीत, तर पॉलिटीमध्ये त्याचा मोठा पार्ट आहे की पॉलिटीमध्ये ऑल ऑफ द अबावची उत्तरं येत नाहीत. दुसरे कोणते प्रश्न आहेत, नॉलेज बेस्ड क्वेश्चन, की आपल्याला संपूर्ण माहिती असलेला प्रश्न आहे, आपल्या अभ्यासातला प्रश्न आहे आणि त्या अभ्यासातल्या प्रश्नामध्ये 4 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि आपल्याला सहज कळते की बाबा 1 ते 2 स्टेटमेंट चुकीचे आहेत, तर तिथे ऑल ऑफ अबाव हा अप्रोच वापरायचा नाही. जो क्वेश्चन आपल्याला माहीत नाही तिथं आपण हा अप्रोच वापरायचा आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट कीवर्ड, कोणते कोणते इम्पॉर्टंट कीवर्ड असतात बघा, तर सर्व, फक्त, काही असे जे काही कीवर्ड आहेत तर ते कीवर्डवरून आपल्याला कळतं की हा क्वेश्चन आपण ऑल ऑफ अबाव मारायचं का नाही. काय काय क्वेश्चनमध्ये आता प्रश्न सोडवताना आपल्याला दिसेल बघा, सर्वाधिक, सर्वोत्तम अशा पद्धतीचे जे की पॉईंट असतात किंवा स्टेटमेंटचे कीवर्ड असतात, तर त्या कीवर्डवरून आपल्याला समजतं की ह्या प्रश्नाचे उत्तर आपण करेक्ट केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे ते. आता दुसरं बघा, फक्त, केवळ, एकही नाही, सर्वच, कधीच, नाही, अति, ऑल, ऑलवेज, नेव्हर, ऑल टाईम, ओनली, एक्स्ट्रीम सेंटेन्स हे करेक्ट करायचे नसतात, ते बारकाईने वाचायचे असतात. तर सगळे स्टेटमेंट पॉझिटिव्ह आणि एखादे निगेटिव्ह, म्हणजे 4 स्टेटमेंट दिलेत, 3 स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि 1 स्टेटमेंट वरच्या स्टेटमेंटला वेगळंच आहे, कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट आहे, तर ते स्टेटमेंट हे आपल्याला चुकीचं करता पण आलं पाहिजे. विरुद्ध अर्थाचे वाक्य, एक वाक्य म्हणतंय की अशी घटना होत आहे, दुसरे वाक्य म्हणतंय की अशी घटना होत नाही, तर त्यामध्येही हा अप्रोच वापरायचा नाही. ठीक आहे, पुढील बघूया
की मोर एक्सप्लेन ऑप्शन. आता मोर एक्सप्लेन ऑप्शनमध्ये काय काय येतं बघा. ब्रॅकेटेड ऑप्शन. ब्रॅकेटेड ऑप्शन म्हणजे काय की आपल्याला एखादा प्रश्नच माहीत नाही, आपण बघूया एक प्रश्न बघूया, त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो. बघा, इतिहासाचा प्रश्न आहे आणि इतिहासाच्या प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 4. या प्रश्न क्रमांक 4 मध्ये मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राज्य घराण्याचा वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो. तर आपण प्राचीन इतिहास एकतर सर्वात कमी वाचतो आणि त्या इतिहासामध्ये आपल्याला त्या राजघराण्यात वैवाहिक संबंध झालते आणि ते कोणत्या दोन घराण्यात झालते याच्यावरचा प्रश्न आहे. म्हणजे हा हार्ड कॅटेगरीचा क्वेश्चन आहे आणि यामधले उत्तर देणं खरंच खूप अवघडच जाईल. मग जर आपण व्यवस्थित वाचलं तर बघा, शुंग आणि विदर्भ घराणे, शुंग आणि विदर्भ घराणे असं दिले आणि कंसात काय दिले, यज्ञसेन. म्हणून आपण कोणतं उत्तर करेक्ट केलं पाहिजे की 4 पर्यायामध्ये एकच आपल्याला ऑप्शन दिसतोय की तो कंसात दिलेला आहे, म्हणजेच काय ब्रॅकेटेड ऑप्शन आहे, म्हणून उत्तर आपण ते करेक्टच केलं पाहिजे. आणि याचं उत्तर तेच आहे बघा, ब्रॅकेटेड ऑप्शन. पुढचं केमिकल फॉर्म्युला. काय काय पर्यायामध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात आणि एकाच ऑप्शनच्या पुढे केमिकल फॉर्म्युला दिलेला असतो, तर ते आपलं स्टेटमेंट कसं असतं, करेक्ट असतं. पुढचं कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट. आता कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट म्हणजे काय, पिक 1 आउट ऑफ 2, पिक 1 आउट ऑफ 3. म्हणजे एक स्टेटमेंट दिलंय करेक्ट आणि त्याचं कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट दिलंय दुसरं, तर त्या दोन्हीतलं एकच स्टेटमेंट करेक्ट असणार आहे, बरोबर. तर असं आपण समजूया की एक स्टेटमेंट आहे बघा की गंगा नदी ही आशिया खंडात आहे आणि दुसरं स्टेटमेंट आहे गंगा नदी ही युरोप खंडात आहे. म्हणजे गंगा नदी एकतर आशिया खंडात असेल किंवा युरोप खंडात असेल, किंवा आपण वेगळं धरू की आपण अशा टाईपचा जर क्वेश्चन बघितला तर आपल्याला एक कळून जाईल की एकतर हिमालय पर्वत हा भारतात आहे आणि दुसरं स्टेटमेंट आहे की हिमालय पर्वत हा अमेरिकेत आहे. तर आपल्याला हे समजून जाते की एक तर तो भारतात असेल किंवा अमेरिकेत असेल. मग भारतात असला तर अमेरिकेत नसेल, अमेरिकेत असला तर भारतात नसेल. अशा टाईपमध्ये जे कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट असतात ते आपल्याला इलिमिनेट करायचे असतात. पुढे बघा, फाइंड ऑड वन आउट. आता आपल्याला 4 पर्याय दिलेत, त्यातील 3 पर्याय आपल्या ओळखीचे आहेत आणि एक पर्याय अनोळखी, तर तो अनोळखी पर्याय उत्तर असतो. किंवा 3 पर्याय अनोळखी आहेत आणि एक पर्याय ओळखीचा आहे, तर ओळखीचा पर्याय उत्तर असतो. ठीक आहे. पुढचं सिमिलर ऑप्शन्स, 50-50 अप्रोच. आता ज्या पद्धतीने आपल्याला 2 पर्याय दिलेत, ज्यावेळेस आपण मॅथमॅटिक्सचा क्वेश्चन आहे बघूया की त्यामध्ये एक ऑप्शन आहे -5, दुसरा ऑप्शन आहे +5. तर हे कसे ऑप्शन झाले, हे सिमिलर ऑप्शन झाले. यामध्ये काय झाले फक्त की जे साईन आहे साईनमध्येच फक्त चेंज झालेला आहे. मग अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल तर आपले जे बाकीचे पर्याय असणार आहेत त्या पर्यायांमध्ये +5 और -5 ह्या दोन्हीतलंच एक उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण येथे कोणता ॲप्रोच घेऊन जाऊ शकतो, तर 50-50% वाला ॲप्रोच आपण येथे घेऊन जाऊ शकतो. बघा पुढचं, फाइंडिंग कीवर्ड्स, एक्स्ट्रीम वर्ड्स. मगाशी सांगितल्याप्रमाणे की ओनली, अतिशय, सर्वाधिक हे जे एक्स्ट्रीम कीवर्ड असतात तर ते बारकाईने वाचले पाहिजेत आणि हे बारकाईने वाचायचे आणि यामध्ये आपण शोधायचं की बाबा हे एक्स्ट्रीम वापरल्यामुळे स्टेटमेंटचा अर्थ तरी बदलत नाही आहे ना. जर बदलत असेल तर ते स्टेटमेंट सहसा चुकीचं असतं. बघा, ओनली, अतिशय, सर्वाधिक असे स्टेटमेंट आले तर स्टेटमेंट कसं असतं, जास्त वेळेस चुकीचं असतं. आणि जर स्टेटमेंटमध्ये मे बी असेल, मे बी, कदाचित, तर ते सर्वसाधारणपणे स्टेटमेंट कसं असतं, बरोबर असतं. पुढे बघा, जोड्या लावा. आता जोड्या लावाचा जर प्रश्न आला आणि त्यामध्ये आपल्याला 2च जोड्या माहीत असतील तरी आपण लॉजिकवरून ते उत्तर कसं काढू शकतो. जरी सर्व जोड्या माहीत नसतील तरी 2 जोड्यावरून उत्तर काढता येते. ठीक आहे, आपल्याला ते उत्तर काढता येईल, आपण ते चेकच करूया. इरिलिव्हेंट ऑप्शन, ज्या ऑप्शनचा आणि प्रश्नाचा काहीही मात्र संबंध नाही ते ऑप्शन पहिल्यांदा इलिमिनेट करून टाकायचे. म्हणजे आपण उत्तराजवळ पोहोचतो. काही प्रश्नामध्ये इरिलिव्हेंट ऑप्शन 3 असतात. ते कसे,
तर बघा एक प्रश्न बघूया आपण, त्या प्रश्नामध्ये आपल्याला समजून जाईल की इररिलेव्हंट ऑप्शन कशा पद्धतीने दिलेले असतात बघा त्यांनी. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर जरी माहीत नसेल तरी आपण त्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. बघा ह्या प्रश्नामध्ये बघा, काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात. आता बघूया आपण, निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड. आता पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात आणि प्रजाती नष्ट झाल्यात. आता प्रजातींना आपण निळा, पिवळा, लाल दगड म्हणणार आहे का? दगडच म्हणणार आहे का? दगड नाही ना म्हणणार आपण. तर आपण त्याला स्पेसिफिक शब्द आहे कीस्टोन. म्हणजे आपण जर बघितलं तर हे कसे आहेत, इररिलेव्हंट ऑप्शन आहेत, ते एलिमिनेट होतील आणि पर्याय 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सेम त्या टाईपमध्ये इररिलेव्हंट ऑप्शन हे काही काही प्रश्नामध्ये असतात आणि असे 2-3 प्रश्न जरी करेक्ट आले आपले, यांचं लॉजिक जरी कळलं तरी आपल्याला खूप फायदा होतो पेपरमध्ये. कन्फर्म राईट ऑर कन्फर्म रॉंग. आता फॉर इलिमिनेशन टेक्निक अँड कॉमन ऑप्शन इज राईट. आता इलिमिनेशन टेक्निकमध्ये प्रत्येक वेळेस बघायचं की कॉमन ऑप्शन कसं असतं बघा. कॉमन ऑप्शन हे राईटच असतं. म्हणजे 3 पर्यायामध्ये ए दिले तर आपण धरून चालायचं की ए करेक्टच आहे, किंवा 4 पर्यायामध्ये ए दिलेला आहे तर ए बद्दल आपण मनात शंकाच धरायची नाही. आपण मग बी कडे यायचं, मग सी कडे यायचं. दुसरी गोष्ट, फॉर इलिमिनेशन टेक्निक कन्फर्म राईट ऑर कन्फर्म रॉंग. आपल्याला जर कळलं की हे स्टेटमेंट कन्फर्म रॉंग आहे तर ते आपल्या पर्यायात ते स्टेटमेंट इलिमिनेट करत चालायचे पर्याय आणि आपल्याला ते उत्तर सहजासहजी मिळून जातं. आता बघा ज्या टिप्स आहेत आता आपण बघितलेल्या, तर त्या टिपमधील पहिली काय आहे, बेस्ट इलिमिनेशन टेक्निक आहे. इलिमिनेशन टेक्निक कशी आहे, बेस्ट आहे. दुसरं काय आहे, ब्रेन सिग्नल टेक्निक. ब्रेन सिग्नल टेक्निक म्हणजे काय की आपण ज्यावेळेस क्वेश्चन वाचतो, ते क्वेश्चन वाचल्यानंतर आपल्याला जाणवतं की ह्याचं उत्तर हे असेल. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पण आपण काय करतो, अजून जास्त क्वेश्चन वाचतो, अजून काहीतरी आठवतो, अजून काहीतरी प्रयत्न करतो आठवण्याचा, आणि मग आपलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर नसून 3 किंवा 1, 4 अशापैकी आपण उत्तर ते मार्क करून येतो. पण ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चनचा काहीही गंध नाही आणि आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं आहे, त्यावेळेस जे आपल्या डोक्यात पहिल्यांदा उत्तर आलं आहे ते उत्तरच करेक्ट म्हणायचं आणि तेच उत्तर ते आपण क्लिक करून यायचं. दुसरी गोष्ट, बी अँड सी ऑप्शन स्ट्रॅटेजी. तर ही खूपच महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे, बी अँड सी ऑप्शन स्ट्रॅटेजी. ज्यावेळेस आपल्याला 50-50% आपण क्वेश्चन आणतो, 50-50%, त्यावेळेस लक्षात घ्या की जो आपला पेपर आहे, पेपरमध्ये जास्तीत जास्त वेळा उत्तर हे पर्याय क्रमांक बी किंवा पर्याय क्रमांक सी हेच असतं. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 यांची प्रोबॅबिलिटी उत्तर असण्याची ही कमी असते, पण बी आणि सी या ऑप्शनची प्रोबॅबिलिटी जास्त असते. मग यावेळेस काय करायचं बघा, जरा समजा की आपल्याला पर्याय 1 व पर्याय 3 मध्ये कन्फ्युजन आहे, तर पर्याय 1 न मारता पर्याय 3 घेऊन जायचं. ज्यावेळेस कन्फ्युजन असेल, ज्यावेळेस फिक्स उत्तर माहीत असेल की पर्याय 1च आहे, त्यावेळेस पर्याय 1 घेऊन जाऊ ना आपण. पण आपल्याला असं 50-50 आहे की पर्याय 1 असेल का पर्याय 3 असेल, यामध्ये आपल्याला काही क्लॅरिटी नसेल, तर पर्याय क्रमांक 3 हाच करेक्ट म्हणायचं आणि तोच पर्याय आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जातो. याला काय म्हणतात, बी अँड सी ऑप्शन स्ट्रॅटेजी. दुसरी काय आहे, असर्शन अँड रिझन क्वेश्चन. आता असर्शन अँड रिझन क्वेश्चन यामध्ये जे रिझन आहे, आता कधी कधी काय देतात बघा, असर्शन देतात आणि रिझन देतात. त्यावेळेस असर्शन हे आपल्याला करेक्ट असतं आणि रिझन हे करेक्ट असतं. तर दोन्ही स्टेटमेंट कसे असतात, तर दोन्ही स्टेटमेंट हे करेक्ट असतात. पण दोन्ही स्टेटमेंट करेक्ट असले तरी उत्तर एकतर आपलं काय असू शकतं की असर्शन आणि रिझन हे याचे स्पष्टीकरण आहे आणि हे याचे स्पष्टीकरण नाही, अशा पद्धतीचा तो प्रश्न असतो. आणि अशा पद्धतीचा प्रश्नचं उत्तर कसं द्यायचं तर बघूया आपण. बघा एक क्वेश्चन बघूया, त्या क्वेश्चनच्या मार्फत आपण ते बघूया. तर बघा आपण जवळपास 100च्या 100 प्रश्न घेणार आहोत आणि 100च्या 100 प्रश्नांचे एक्सप्लेनेशन आपण लॉजिक बेसवर देणार आहोत. तर बघा प्रश्न क्रमांक 25. आता असर्शन अँड रिझन मध्ये प्रश्न क्रमांक 25 जो आहे
त्याचं ॲनालिसिस. बघा खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी एक ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायात बरोबर उत्तर निवडा. आता पर्याय बघा, ए आणि आर दोन्ही विधाने बरोबर आहेत. आर हे एचे खरे स्पष्टीकरण आहे. ए आणि आर हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे खरे स्पष्टीकरण काय आहे नाही. खाली बघा, ए बरोबर आहे पण आर चूक आहे, ए चूक पण आर बरोबर. आता आपण स्टेटमेंट वाचू की कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आता हे सर्वांना माहिती की कापसाचं वजन घटतं का? नाही घटत. आणि शुद्ध कच्चा माल आहे हे पण योग्य आहे, आणि हलका व टिकाऊ आहे हे पण योग्यच आहे. म्हणजे ए विधान कसं आहे, तर ए विधान करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 तर इलिमिनेट झाला. आता बघा, सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. हे पण स्टेटमेंट कसं आहे हो? हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे, म्हणजे पर्याय 3 इलिमिनेट झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 किंवा पर्याय क्रमांक 2 मध्ये असेल. मग यावेळेस हे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत? दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. मग स्पष्टीकरण आहे का नाही हे कसं ओळखायचं? ह्या प्रश्नाचं हे योग्य स्पष्टीकरण आहे का नाही हे कसं ओळखायचं? तर बघा, तर यामध्ये ट्रिक काय आहे बघा, की दोन्ही विधाने बरोबर आहेत पण स्पष्टीकरण कसे ओळखायचे? जर आर चुकीचे आहे, आपण काय करू की ह्या विधानाला चुकीचे म्हणायचे. हे जर चुकीचे विधान झाले तर ए पण काय होईल? ए पण चुकीचेच बनेल. ए पण विधान काय होईल? ए विधानावर त्याचा परिणाम पडेल. जर आर विधान आपण चुकीचं म्हणलं तर ए विधानावर त्याचा परिणाम पडायला पाहिजे. जर आर विधान नाचा एवर काहीच परिणाम पडला नाही तर त्याच्याचं स्पष्टीकरण नसणार आहे, आणि जर परिणाम पडला तर त्याचं स्पष्टीकरण ते असणार आहे. तर बघूया, सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी होत नाही असं हे स्टेटमेंट आहे. असं स्टेटमेंट चुकीचं म्हणलं तर ए स्टेटमेंट पण काय झालं पाहिजे? चुकीचं झालं पाहिजे. तर बघूया, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. या स्टेटमेंटमध्ये काही चेंज झाला का? ए मध्ये काहीही चेंज झाला नाही. ए हे युनिव्हर्सली काय आहे ते करेक्ट आहे, म्हणजे ए मध्ये काहीच फरक झाला नाही. मग फरक आर मध्ये काही बदल केला तर ए मध्ये बदल होतोय का? नाही बदल होत. म्हणजेच काय, हे आर हे एचे स्पष्टीकरण नाही. हे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येईल. तर हे या मागचं लॉजिक. ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो बघा, असर्शन अँड रिझन क्वेश्चन. आणि सर्वात महत्त्वाची टेक्निक ती म्हणजे काय? प्रॅक्टिस ॲज मेनी MCQs ॲज पॉसिबल. तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त MCQ सॉल्व करता येतील तेवढे जास्तीत जास्त MCQ तुम्ही सॉल्व करा. तर आपण बघितलेलं आहे की टेलिग्राम चॅनलवर खूप सारे क्वेश्चन पेपर मिळून जातात आपल्याला, जे फ्री ऑफ कॉस्ट पण असतात. तर हे क्वेश्चन पेपर आपण डेली एक क्वेश्चन पेपर सोडवा ना तुम्ही, आणि डेली एक क्वेश्चन पेपर सोडवल्यामुळं तुमचं काय होईल की नॉलेजमध्ये खूप वाढ होईल. दुसरी गोष्ट, हे जे लॉजिक्स आहेत ते तिथं ॲप्लाय केल्यामुळं कॉन्फिडन्स लेवल वाढेल. आणि यानंतर ज्यावेळेस पेपर जवळ येईल त्यावेळेस आपण 2019 ते 2023 पर्यंतचे सर्व क्वेश्चन पेपर सॉल्व करून टाकायचे. आणि त्यानंतर जर आपल्याला टाईमच असेल तर 2014 ते 2018 पर्यंतचे पण सगळे क्वेश्चन अशा लॉजिकने सोडवायचे, जेणेकरून काय होईल की आपला एक कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलला असेल आणि आपल्याला उत्तरं पटापट काढता येतील. तर बघूया आपण की आपण आपल्या पेपरचं ॲनालिसिस पाहूया. तर बघा, हे जे हजारो रुपयांचं ॲनालिसिस आहे, तर हे हजारो रुपयांचं ॲनालिसिस आपल्याला फ्रीमध्ये देणं शक्य झालेलं आहे IPS अजिंक्य विद्यागर सरांमुळे. तर एक वेळेस व्हिडिओला अजिंक्य विद्यागर सरांसाठी लाईक करा आणि कमेंटही करा. एखादी चांगली कमेंट तुम्हाला सुचत असेल तर त्यांच्यासाठी ही कमेंट करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 आता जे आपण पाहिलं की याची उत्तर कशी द्यायची, तर त्या लॉजिकवर आपण पेपर सोडवूया आणि आपल्याला समजून जाईल की हा पेपर सुटतोय का बाबा त्या लॉजिकने, का हे लॉजिक खरंच लागू होत आहेत का. तर हे 100% प्रूफने आपण
या पेपरमध्ये बघणार आहोत। जर 2023च्या पेपरमध्ये आपण चांगले गुण घेऊ शकलो त्या लॉजिकने, तर 2024चा पेपर पण आपल्याला कसं जाणार आहे, सोपा जाणार आहे। तर बघा पेपर क्रमांक 1, मग प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 1, तर पहिला प्रश्न काय आहे, पंडिता रमाबाईबद्दल आहे। मग जे आपण समाजसुधारक करत आहोत, तर समाजसुधारकांमध्ये पंडिता रमाबाई हे महत्त्वाचं नाव आहे आणि यांबद्दल आपण वाचलेलंच पाहिजे। आता काय वेळेस आपण एकदम बारीक बारीक गोष्टी वाचत नाही, त्याच्यामुळं अशा प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो का नाही हे बघूया। पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी काय नेमलेलं आहे बघा, सल्लागार मंडळ। सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे की सल्लागार मंडळ नेमलेलं आहे। त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होतो? मग आपण बघूया की न्यायमूर्ती मगो रानडे, डॉक्टर R.G. भांडारकर, न्यायमूर्ती KT तेलंग, बापू हरी शिंदे। जर आपण बारकाईने बघितलं तर येथे हा शब्द आलेला आहे न्यायमूर्ती, येथे पण शब्द आलाय न्यायमूर्ती। म्हणजे जर आपण पर्याय बघितले तर एकपेक्षा जास्तच पर्याय हे उत्तर आहेत। सल्लागार मंडळापेक्षा एकपेक्षा जास्तच माणसं असतात, म्हणजे उत्तर पण तेच आलेलं असणार। दुसरी गोष्ट बघितली की यामध्ये न्यायमूर्ती आहे। सल्लागार मंडळामध्ये आपण जर राष्ट्रपतीचं सल्लागार मंडळ बघितलं, त्यामध्ये हे कोण असतात, तर न्यायमूर्तीच असतात। म्हणजे सल्लागार मंडळात न्यायमूर्ती यामध्ये असणारच आहेत। त्याच्यामुळे पर्याय क्रमांक पहिला आणि तिसरा हे दोन तर सल्लागार मंडळात 100% असणार। त्यामुळेच आपल्याला जो ऑप्शन आहे त्यामध्ये स्पेसिफिक न्यायमूर्ती असे शब्द दिलेले आहेत। मग बघा पहिला आणि 3, 1 आणि 3 यामध्ये पण नाही, यामध्ये नाही। पर्याय क्रमांक 4 मध्ये 1 आणि 3 आहे, त्याच्यासोबत 2 पण आहे, डॉक्टर R.G. भांडारकर, जे त्या काळी ॲक्टिव्ह होते। आणि दुसरी गोष्ट जर आपण या प्रश्नामध्ये बघायला गेलो तर पर्याय क्रमांक 4 मध्ये इन्क्लुझिव्ह अप्रोच पण येतोय की जास्तीत जास्त ऑप्शन काय असणार आहेत, करेक्ट असणार आहेत। तर दोन्ही स्ट्रॅटेजीने आपलं उत्तर काय येत होतं, करेक्ट येत होतं। हा प्रश्न चुकलाच नव्हता पाहिजे। ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण। प्रश्न क्रमांक 2, आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये बघा की इसवी सन 1918 साली कामगारांना पीपल्स युनियन, आता शब्द महत्त्वाचे आहेत, साल महत्त्वाचा आहे, 1918 साल आहे। दुसरी गोष्ट आहे कामगारांबद्दल आहे, कुठल्या कामगारांबद्दल आहे, तर मुंबईच्या कामगारांबद्दल आहे। पुढे काय आहे, पीपल्स युनियन ही संघटना आहे आणि या संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी दिला होता? आता उपदेश कोण देतो? उपदेश राजाच देतो। ठीक आहे, तर ते झालं। आता आपण बघूया की पर्यायामध्ये आपण जर गेलो असतो तर काय झालं असतं, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1920 नंतर जास्त ॲक्टिव्ह दिसत आहेत आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात, किंवा त्यांनी जी समाज सुधारणेची कामं केलेली आहेत त्यामध्ये जास्त ॲक्टिव्ह कधी आहेत ते 1920 नंतर। ही घटना कधीची? 1918। म्हणजे हा पर्याय उत्तर असेल का? हा पर्याय उत्तर नसेल। नारायण मेघाजी लोखंडे, तर नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू 1897, जी प्लेगची साथ आली होती, तर त्या प्लेगच्या साथमध्ये यांचा मृत्यू झालेला आहे। तर हे ऑप्शन आपलं काय असेल, उत्तर येणार नाही। बघा ज्यावेळेस आपण समाजसुधारक करतो त्यावेळेस आपल्याला समाजसुधारक करताना त्यांचा कालखंड खूप महत्त्वाचा आहे। कालखंड माहीत असणं पाहिजे की त्यांचा जन्म कधी झाला, त्यांचा मृत्यू कधी झाला आणि ते कोणत्या टाईममध्ये ॲक्टिव्ह होते। ठीक आहे, त्यांचा एक पीक पिरियड असतो, त्या पीक पिरियडमध्ये ते जास्तीत जास्त काम करतात, तर तो पिरियड आपल्याला माहीत पाहिजे। दुसरं काय की त्यांनी काढलेल्या त्यांच्या महत्त्वाच्या संस्था हे आपल्याला माहीत पाहिजेत। ठीक आहे, म्हणजे कालखंड आणि महत्त्वाच्या संस्था यांचा अभ्यास केला तर आपल्याला ते सोपं जाईल। आता पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 4 म्हणजे आपली जी स्ट्रॅटेजी होती ऑप्शन 2 और 3 हे तर एलिमिनेट झालेले। मग आता पर्याय 1 आणि पर्याय 4 राहिलेला आहे। तर भाई माधवराव बागल हे राजर्षी शाहू महाराज यांचे सल्लागार होते, हे आपण वाचलेलं आहे। आणि जर आपण 2 नावं कंपेअर केली तर उपदेश करतील आणि मुंबईतल्या कामगारांना संघटना स्थापन करा असं सांगतील, तर हे कोण असतील,
तर हे राजर्षी शाहू महाराज असतील, हे आपला कॉमन सेन्स सांगतो आणि उत्तर ही तेच आहे, पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 तर आपण बघितलेलाच आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया आता. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला महत्त्वाचे शब्द बघूया आधी. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तवेळ रोवून, मुहूर्तमेढ म्हणजेच काय, सुरुवात. कोणी सुरुवात केली ब्राह्मणेतर पत्रकारितेची ते बघायचे आहे आपल्याला. रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला. या स्टेटमेंटमधून आपल्याला काय कळतंय की चिपळूणकर हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर हल्ला करत होते म्हणजेच काय, शाब्दिक हल्ला करत होते. महात्मा ज्योतिबा फुलेंना ते नावं ठेवत होते किंवा त्यांनी केलेले कार्य हे चुकीचे आहेत, हे कोण सांगत होते, तर चिपळूणकर सांगत होते. म्हणजे आपल्याला कळतंय की चिपळूणकर आणि महात्मा फुले यांच्यामध्ये काय होता, वाद होता. ज्यावेळेस आपण PYQ वाचतो त्यावेळेस आपल्याला याचा अभ्यास झाला पाहिजे की महात्मा ज्योतिराव फुले आणि चिपळूणकर यांच्यामध्ये तर वाद होता, हे तर आपल्याला हे स्टेटमेंट वाचून कळतंय. दुसरी गोष्ट, मुहूर्तवेळ म्हणजे सुरुवात कोणी केली पत्रकारितेची, ब्राह्मणेतर. तर बघा, आपल्याला जर प्रश्नाचे उत्तर आपण व्यवस्थित वाचले, पर्याय व्यवस्थित वाचले, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणतं वृत्तपत्र चालवलंय का, सुरुवात केली आहे का, तर आपल्याला एक जाणवतं की दिनबंधू हे वृत्तपत्र जे कृष्णाजी भालेकर यांनी चालू केलं, ते नंतर कोणी चालू केलंय, ते नंतर कुणी चालवलंय, तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवलंय. पण ते चालू कोणी केलं, तर ते चालू केलं कृष्णाजी भालेकर यांनी. आपल्याला यावरून कळते की बहुदाजी लाड आणि तुकाराम तात्या पडवळ, तर हे इरिलेव्हंट ऑप्शन आहेत, ते 2 आणि 3 तर नसणार आहेत. दुसरी गोष्ट की महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे साथीदार होते, तर ते साथीदार हे आपल्याला माहीत पाहिजे. तर साथीदार कोण आहेत बघा, नारायण मेघाजी लोखंडे आहेत आणि कृष्णाजी भालेकर आहेत. तर यामध्ये सुरुवात कोणी केलेली आहे, तर ती कृष्णाजी भालेकरांनी केलेली आहे, म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5. तर याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला काही माहीत नसताना आपण देऊ शकतोय. ते कसं, तर बघा, निष्क, कृष्णाल, शतमान, गण, श्रेणी वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम होते. विनिमयाचे माध्यम म्हणजे काय, की देवाणघेवाणीचे माध्यम होते. पैसे द्या किंवा ही गोष्ट द्या आणि त्याबद्दल दुसरी गोष्ट मिळवा, म्हणजे विनिमय. आता जे पैशाने आपण करतो ते. मग यामध्ये जर आपण बघितलं, पर्याय जर बघायला गेलो आपण, तर आपल्याला एक कळतंय की गण म्हणजे आपण म्हणतो बघा लोकगण. लोकगण म्हणजेच काय, लोकांचा समूह. लोकांचा समूह म्हणजे जे लोकांचा समूह आहे त्यालाच गण म्हणतात. आपण जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल प्राचीन इतिहासाचा थोडाफार तरी आपल्याला हे कळून जाईल की गण हा शब्द खूप वेळा आलेला आहे आणि गणचा अर्थ काय होतोय, लोकांचा समूह. मग लोकांचा समूह हे विनिमयाचे साधन असू शकतं का हो, तर शक्यता नाही, हे असू शकत नाही. दुसरी गोष्ट, हे जे 5 पर्याय दिलेले आहेत आपल्याला ह्याच्याबद्दल खूपच कमी नॉलेज आहे ह्या 5ही पर्यायामध्ये. पण त्यामधील माहीत असलेला गण हा शब्द तर महत्त्वाचा आहे की आपण लोकगण म्हणतो बघा. आपण आत्तासुद्धा की गण हा शब्द खूप वेळा वापरतो. तर गण म्हणजे काय, लोकांचा समूह. म्हणजे 4 हा ऑप्शन येईल का, 4 हा ऑप्शन येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 व 3 इलिमिनेट झाला. मग राहिला पर्याय काय, 1 2 3 1 3 4 1 3 5 1 2 3 आणि 1 3 5. त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की 1 हा ऑप्शन तर कॉमनच आहे, म्हणजे हे उत्तर तर करेक्टच आहे. 3 पण काय आहे, 3 पण कॉमन आहे, 3 पण कॉमन आहे. आता राहिलं कृष्णाल आणि श्रेणी. यामधलं आपल्याला कोणतं उत्तर घेऊन जायचं आहे, की कृष्णाल आहे का श्रेणी आहे. तर श्रेणीचा अर्थ काय होतो बघा, जर श्रेणी म्हणजेच काय, व्यापाऱ्यांचा समूह. व्यापाऱ्यांचा समूह. आता व्यापाऱ्यांचा समूह तर वापरत नसतील माध्यमाला.
कृष्णाल हेच विनिमयाचे साधन असेल हे आपल्याला इथून समजून जाते आणि आपलं उत्तर येते पर्याय क्रमांक 1 आणि त्यामुळे आपला ऑप्शन पर्याय क्रमांक 4 पण काय होतोय इलिमिनेट होतोय. पुढील प्रश्न बघूया. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. याचं उत्तर आपण सहजच देऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आपण सहजासहजी देऊ शकतो. ते कसं तर बघा, खूप लोक म्हणतील की हा प्रश्न खूप अवघड आहे, या प्रश्नाचं आपल्याला नॉलेजच नाही, हे कुठं आपण वाचलेलंच नाही. पण आपलं जे लॉजिक आहे त्या लॉजिकनुसार या प्रश्नाचं आपण 100% उत्तर देऊ शकतो. बघा, सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथपंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची शिक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गुढ आहे. पहिली तर गोष्ट, नाथपंथातील नवनाथ ह्या पण खूप कमी वेळा वाचले असतील किंवा त्यांची नावं लक्षात ठेवली असतील. आणि हे स्टेटमेंट ज्यावेळेस आपण वाचलं की असंच घडले, ही एक घटना घडली की बाबा काय घटना घडली की नाथपंथातील कोणत्या तरी संताने शहा रमजान हे नाव धारण केलं आणि सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली, तर हे फर्स्ट टाइमच आपण पेपरमध्ये वाचले. याच्या आधी आपण हे स्टेटमेंटच वाचलेलं नाही, आपल्याला माहीतच नाही की अशी घटना घडली आणि याचं उत्तर काय. म्हणजे हा पूर्ण प्रश्न आपल्यासाठी अननोन आहे आणि हा अननोन असला तरी आपण त्याचं उत्तर काढू शकतो. कसं बघा, येथे गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ. जर आपण शब्द बारीक वाचले, गोरख, हा गोरख शब्द आपण हिंदू समाजात खूप वापरतात. आपण नवनाथांचीच नावं ठेवतो हिंदू समाजात, तर गोरख हा शब्द असतो. गोरख या नावाची खूप मुलं तुम्हाला बाहेर मिळतील. गहिनी, गहिनी पण हा शब्द खूप, गहिनीनाथ आपण सहज म्हणतो, गहिनीनाथ आहे का, खूप आपण हा शब्द वापरतो. तर गहिनी हा पण शब्द खूप वापरला जातो. जालंधर, जालंधर नावाची खूप मुलं तुम्हाला माहीत असतील किंवा जालंधर हे नाव पण खूप परिचित आहे. मग अशी एखादी घटना घडले की नाथपंथातील एखाद्या व्यक्तीने सुफी संत धारण केलाय, सुफी संत म्हणजे इस्लाम धर्म स्वीकारलाय, तर त्यांचं नाव आपल्या समाजातून कमी होणं ही उघड गोष्ट आहे की ते नाव आता इथून पुढे तर जास्त लोक वापरणार नाहीत. आणि कानिफनाथ, कानिफ हा शब्द हिंदूमध्ये वापरला जात नाही सध्या, ठीक आहे, हे आपल्याला जाणू शकतं. मग ते कशामुळे झाले, ही घटना कशामुळे घडली, तर इस्लाम धर्माची दीक्षा ही कानिफनाथांनीच घेतलेली आहे. यावरून आपल्याला हे कळतं की पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असणार आहे. बघा, अशा अवघड प्रश्न जे कुणालाही सुटले नाहीत तेही आपण कसे सहजासहजी सोडवू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे तर योग्य असं लॉजिक पाहिजे की जे आपण पहिले 10 ट्रिक्स दिलेले आहेत त्यामध्ये ऑप्शनचा अभ्यास आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर आणि त्यानंतर आपलं स्वतःचं लॉजिक डेव्हलप करणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता खालील घटनांची योग्य क्रमाने मांडणी करा. तर श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल, धारासन सत्याग्रह. आपल्याला सर्वात महत्त्वाची ह्या 2 गोष्टी माहिती आहेत. आता धारासन सत्याग्रह माहिती आहे आपल्याला, पण कधी झाला एक्झॅक्ट डेट माहीत नाही. पण श्वेतपत्रिका कधी, ही पण एक्झॅक्ट डेट माहीत नाही. पण पुणे करार, जर आपण महाराष्ट्रात आहे तर आपल्याला पुणे करार माहितीच आहे की 1932 साली झालं तर बघा, गोलमेज परिषदाच्या नंतर काहीतरी हा गोलमेज परिषदांच्या आसपास हा पुणे करार झालेला आहे. तर हे महत्त्वाची डेट आहे 1932. नेहरू अहवाल, तर नेहरू अहवाल पण आपल्याला माहिती आहे की 1928ला आलता. गोलमेज परिषदांच्या आधीचा अहवाल नेहरू अहवाल. मग आपल्याला एक कळतंय की आपल्या उत्तरामध्ये पर्याय क्रमांक 2 आधी असणार आहे आणि पर्याय क्रमांक 3 हा नंतर असणार आहे. हा कसा असणार आहे आधी आणि हा कसा कधी असणार आहे नंतर. तर बघा, 2 नंतर 3 येईल. बघा, आपल्याला 3 पहिल्यांदा असणार आहे, 3 आधी असणार आहे कारण की 1928 आधी येईल आणि 1932 नंतर येईल. मग 3 आधी असणार आहे आणि 2 नंतर असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट झाला, पर्याय 2 पण इलिमिनेट झाला, पर्याय 4 पण इलिमिनेट झाला कारण की येथे 2 3 2 3 2 3 दिसतंय. पर्याय 3 2 हा करेक्ट असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर अशा पद्धतीने आपल्याला जे प्रश्न अननोन आहेत किंवा आपल्याला थोडीच माहिती आहे तर त्याही प्रश्नांचे आपण सहज उत्तर देऊ शकतो. पुढील प्रश्न बघूया आपण.
पुढील वाक्य यांच्याविषयी आहेत. तर खाली 4 नावं दिली आहेत, वरती 4 स्टेटमेंट दिले आहेत आणि त्यांच्यावरून आपल्याला नाव ओळखायचं आहे. जर ज्यावेळेस एकदम जास्त माहिती दिलेली असते त्यावेळेस आपल्याला उत्तर काढणं हे कसं असतं, सोपं असतं. तर महाराष्ट्र हे कोणाशी संबंधित आहेत, तर महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. म्हणजे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत हे कळते. गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. आता त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके लिहिली, तर हे जवळपास सगळेच करत असतात, ह्याच्यात काही विशेष नाही. पण गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. तर तुमचा रेग्युलर जरी अभ्यास असेल किंवा बघा 11वी इतिहास जरी तुम्ही वाचला असेल तर 11वी इतिहासात तुम्हाला शून्य लब्धी पुस्तक हे बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेलं आहे. हे आपल्याला सहज समजून जातं आणि उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 3. तर हे अभ्यासाच्या बेसवरचा क्वेश्चन आहे, यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय आहे की राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. तर आपण या संघटना बघितल्या तर आपल्याला पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ह्या 2 सभा कोणाशी संबंधित आहेत, तर ह्या 2 सभा महाराष्ट्राशी संबंधित आहेत. आणि इंडियन असोसिएशन आणि महाराष्ट्र महाजन सभा यांच्याबद्दल आपल्याला डेट माहीत नसेल, हे आपण धरूया की क आणि ड ची आपल्याला डेट माहीत नाही. पण आपल्याला महाराष्ट्रातल्या ज्या राजकीय संघटना आहेत त्यांची तर डेट माहिती पाहिजे की कोणती आधी आहे कोणती नंतर. तर बघा, पुणे सार्वजनिक सभा हे 1870च्या आसपासचे आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही जी सभा आहे हे 1885च्या आसपासचे. म्हणजे पहिल्यांदा अ येईल आणि मग ब येईल. मग हे ते बघा, ब नंतर अ येईल का, नाही. अ नंतर काय येईल, ब येईल. ब नंतर अ येईल का, नाही. ब नंतर अ येईल का, नाही. मग अ नंतरच काय येणार आहे, ब येणार आहे. म्हणून उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला. आता एकतर ही महत्त्वाची गोष्ट दिसते की साबरमती करार ही इम्पॉर्टंट गोष्ट दिसते, म्हणून पेपरला प्रश्न आलाय. दुसरी गोष्ट, हा साबरमती करार म्हणजे साबरमती म्हणजे महात्मा गांधीजीचं जिथे महात्मा गांधी जास्त काम करत होते तर तिथील हा प्रश्न दिसतोय. तर यामधील महत्त्वाचे स्टेटमेंट बघू, जे स्टेटमेंट सर्वात महत्त्वाचे. जर आपण यामध्ये बघितलं की प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांनी राजकारणात सहभागी करून घेऊ नये, तर हे चुकीचं स्टेटमेंट दिसतंय. कारण की विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त राजकारणात ओढण्याचा प्रयत्न होता. दुसरी गोष्ट काय की प्रतियोगिता सहकारिता पक्षाची स्थापना करावी, तर हेही काहीतरी नॉनसेन्स आहे का. तर बघा, लक्ष द्या की प्रतियोगी सहकारिता पक्षाची, कारण की काँग्रेस पक्ष आहे, हा कशाला पक्ष असंही होऊ शकतं, म्हणजे हाही येणार नाही. मग राहिलं पर्याय क्रमांक 3 व 4. आता पर्याय 3 मध्ये पर्याय 3 हा सर्वात मोठा आहे आणि पर्याय 4 हा छोटा आहे. मग पर्याय 3 सर्वात मोठा आहे म्हणून हे उत्तर असू शकतं का, आणि पर्याय 4 हे उत्तर असू शकतं का. तर ह्या 3 आणि 4 मध्ये आपलं काय आहे, कन्फ्युजन आहे. मग पर्याय 3 करेक्ट करायचा का 4 करायचा. तर बघूया आपण की यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे. मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. बघा, आणि त्या मानाने 3 नंबरचा स्टेटमेंट बघा, कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. तर लक्षात घ्या की 3 नंबरचं जे स्टेटमेंट आहे आणि 4 नंबरचं स्टेटमेंट आहे, तर हिंदू मुस्लिम ऐक्य राखण्यासारखं त्यावेळेस तर काय नव्हतं, कारण की त्यांच्यात ऐक्यच होतं, काय असं जास्त वाद नव्हते. आपण जर इतिहास बघितला तर 1930च्या आधी जास्त हिंदू मुस्लिमांचे दंगे नव्हते. तर तिथं त्यावेळेस तसा करार केला असेल का, तर निश्चितच केला नसेल. आणि दुसरी गोष्ट, ह्या 2 स्टेटमेंटमध्ये महत्त्वाचं स्टेटमेंट काय दिसतंय की मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर हे स्टेटमेंट हे खूप महत्त्वाचं दिसतंय आणि उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 11. आता प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण बघूया
की 1934 मध्ये कर्षक संगम हे शेतकरी संघटना खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली? आता बघा, संगम संगम हा शब्द जर बघितला तर आपल्याला कळते की बंगाली शब्द नाही, म्हणून पर्याय 4 गेला. आता कर्षक संगम हा साऊथकडचाच एक शब्द आहे, हे तर आपल्याला समजून गेलेलं आहे. आणि यामधील 1, 2, 4 यामधील आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 1, 2, 4. मग तामिळनाडूमध्ये शेती संबंधित जास्त संघटना ॲक्टिव्ह झालेल्या आपण वाचलेल्या नाहीत, म्हणजे पर्याय 2 पण गेला. मग राहिलं पर्याय क्रमांक 1 व 3 यामधील उत्तर. तर आता या पर्यायामध्ये आपली जी स्ट्रॅटेजी आहे की पर्याय क्रमांक 1 आणि 3 यामध्ये आपल्याला माहीतच नाही की पर्याय क्रमांक कोणता करेक्ट आहे. तर त्यावेळेस आपण कोणता पर्याय घेऊन जायचा आहे बघा, की त्यामध्ये आपल्याला बी अँड सी ऑप्शन स्ट्रॅटेजी ही यूज करायची. म्हणजे आपल्याला 1 आणि 3 आणि 1 आणि 4 मध्ये कन्फ्युजन असेल तर आपण काय करायचं की 3 हा पर्याय घेऊन जायचा आहे 1 आणि 3 मध्ये असेल तर. आणि उत्तर काय आहे याचं? केरळ आहे. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा, ह्या स्ट्रॅटेजीज तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर आणि आयोगाचे क्वेश्चन पेपर यांच्यावर लागू केली तर तुम्हाला यांचा इफेक्ट कळेल आणि तुमचे मार्क सहज 25 ते 30 मार्क पेपरमध्ये वाढतील. आता दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केले आहे? बघा, अशी नावं दिलेली आहेत आणि या नावांमध्ये आता दांडी यात्रा कधीची आहे बघा? 1930ची. 1930च्या आसपास सर्वात महत्त्वाचं नाव कोणतं असू शकतं? 100% नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू हे 100% सर्वात महत्त्वाचं नाव आहे. आणि त्यांनीच बोललेल्या स्टेटमेंटचं काय असणार आहे की नोंद असणार आहे इतिहासात बाकीच्या नावांपेक्षा, कारण की ते सर्वात महत्त्वाचं नाव आहे. म्हणून उत्तर काय येईल? 12चं पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 13. बघा, ह्या प्रश्नात काय म्हणलंय? धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. कोणा संदर्भात आहे? धर्म आणि राजकारण एक ठेवलंय का त्यांनी? नाही. म्हणजे व्ह्यू कसा आहे त्यांचा? लिबरल. आता एकमेव लिबरल राजा होता कोण? तर तो होता अकबर. तर अकबरच एकमेव होता की जो लिबरल होता. आपण जे बाकीचे बघितले, बाबर, हुमायून, औरंगजेब, तर हे जास्तीत जास्त धर्माकडे ओढण्याचा त्यांचा प्रयत्न होता. राजकारण आणि धर्म एक करण्याचा प्रयत्न होता. पण अकबर तसा होता का? अकबर तसा नव्हता. तो होता लिबरल. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांबाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. म्हणजे आपल्याला 4 स्टेटमेंट वाचलं की आपल्याला सहज कळून जातं की ह्या स्ट्रॅटेजीज कोणाच्या आहेत? तर ह्या अकबराच्या आहेत. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 14. आता प्रश्न क्रमांक 14 मध्ये बघूया आपण कोणती स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करता येईल. खानदेशात भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण भिल्लांनी का ब्रिटिश राजवटीस विरोध केला आपल्याला बघायचंय. का विरोध केला बाबा भिल्लांनी? उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 100% त्यांच्याच जवळ आहे. खानदेश आणि सातपुडा विभाग हे कसे आहेत? जवळजवळ आहेत. आपण जर जॉग्राफी वाचली तर सातपुडा वरते आणि खानदेश म्हणजे खालच्या बाजूला आहे, दक्षिण भागाला आहे. आपल्याला सहज कळते की तिथूनच ह्यांना प्रेरणा मिळाली. हे स्टेटमेंट कसं आहे? काहीही ह्याच्यात डाऊट घेण्यासारखं नाही, जनरल स्टेटमेंट आहे. म्हणून पहिलं पर्याय करेक्ट आहे. दुसरा, 1857च्या उठावाचा फायदा घेऊन बहागुजी नाईक व काझी सिंग नाईक उठावात सामील झाले. आपण जर भिल्लांचा उठाव बघितला तर बहागुजी नाईक आणि काझी सिंग नाईक हे महत्त्वाचे नाव आहेत आणि यांनी उठावात भाग घेतला म्हणून त्यांनी अजून विरोध केला ब्रिटिशांना. तर हे स्टेटमेंट चुकीचं करण्याचं आपल्याला काय आहे का? चुकीचं का करणार आपण? तर काहीच करू शकत नाही चुकीचं. काझी सिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना आणि पोस्ट जाळले. आता जर आपण 1857चा काळ बघितला आणि त्यावेळेसच्या घडामोडी बघितल्या तर त्यावेळेस ह्या घटना सहज होऊ शकत होत्या. सरकारी खजिना आणि पोस्ट जाळणे, तर ह्या सहजासहजी किंवा जास्तीत जास्त प्रमाणात घडवून आणल्या जात होत्या अशा घटना. म्हणून पर्याय 3 पण काय असणार आहे? तर ते करेक्ट असणार आहे. आणि ऑल ऑफ अवॉर्डचा अप्रोच आपल्याला पर्याय क्रमांक 4 कडे घेऊन जाणार आहे आणि आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. म्हणजे आपलं जे नॉलेज आहे
जे मिनिमम नॉलेज आहे त्या मिनिमम नॉलेजवरही आपण काय करू शकतो की उत्तरं काढू शकतो, हे यातून आपल्याला समजतं. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? तर आपल्याला माहिती की हे आता आपल्या अभ्यासातला भाग आहे की ॲनी बेझंटची होम रूल चळवळ. तर त्यांनी न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे दोन वृत्तपत्र आहेत त्यांच्यातूनच त्यांनी विचार मांडलेले आहेत. ठीक आहे. आणि त्याचं अ व ब हे उत्तर येईल. हे नॉलेज बेस्ड क्वेश्चन आहे. आपण इतिहासाचं कोणतंही पुस्तक वाचलं तर ते आपल्याला समजून जाईल. तर बघा, जे इतिहासाचे क्वेश्चन झाले आपले, इतिहासाचे जे 15 क्वेश्चन झाले तर त्याचं आपण एकदा ॲनालिसिस करूया. तर इतिहासाच्या 15 क्वेश्चनमधील जे नॉलेज बेस्ड क्वेश्चन होते, नॉलेज बेस ते किती होते? 7. नॉलेज बेस्ड क्वेश्चन किती आलते? 7. आणि लॉजिकचे क्वेश्चन किती होते? लॉजिकचे क्वेश्चन होते 8. म्हणजे जिथं आपला अटेम्प्ट मॅक्सिमम 10 झाला असता तिथं आपला अटेम्प्ट किती झालेला आहे या लॉजिकमुळे? 15 झालेला आहे. अटेम्प्ट झाला 15. आणि जर आपण चुकायची शक्यता पकडली ह्या लॉजिकमधून की एखाद दुसऱ्या मुलाला हे लॉजिकच आठवलं नाही तर 2 ते 3 प्रश्न चुकू शकतात आणि 12 क्वेश्चन हे करेक्ट येऊ शकतात त्याचे. म्हणजे जिथे मुलगा 7 क्वेश्चन करेक्ट आणून 8 चुकवत होता तिथंच आता ह्या आपल्या स्ट्रॅटेजीमुळं काय झालेलं आहे की त्याचे 12 क्वेश्चन करेक्ट येणार आहेत आणि फक्त मॅक्सिमम 3 क्वेश्चन त्याचे चुकणार आहेत. तर हे लॉजिक आपलं शेवटपर्यंत राहील. आता याच्या पुढच्या पार्टमध्ये आपण प्रश्न क्रमांक 16 जो पर्यावरणाचा आहे आणि भूगोलावरील प्रश्न आहेत तर ते चालू करणार आहोत. तर चला चालू करूया.